तर धनंजय मुंडे हे सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरात आलेले आहेत। धनंजय मुंडे हे इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात होते। त्यांनी 19 दिवसांची विपश्यना केली आणि त्यानंतर आता ते धार्मिक विधींसाठी नाशिकच्या रामकुंडावर दाखल झालेले आहेत। आज देखील धनंजय मुंडे नाशिकमध्ये काही धार्मिक विधी करणार आहेत। तर धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर। धनंजय मुंडे काही दिवसांपूर्वीच त्यांनी विपश्यना केली होती आणि त्यानंतरचे काही धार्मिक विधी करण्यासाठी ते आज नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। ही त्यांची थेट दृश्य आपण पाहतो। तर मनशांतीसाठी धनंजय मुंडे यांनी विपश्यनेचा पर्याय निवडला। त्यानंतर ते इगतपुरीच्या विपश्यना केंद्रावर गेले। त्यांनी 19 एका धार्मिक कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे खरं तर नाशिकमध्ये दाखल झाले होते आणि रामकुंड परिसरात त्यांनी या ठिकाणी धार्मिक विधी केलेला आहे। आपण बघतोय की धनंजय मुंडे यांचा ताफा जो आहे तो आता या ठिकाणून निघालेला आहे। कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास धनंजय मुंडे यांनी नकार दिला। अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात त्यांनी कुठल्याही प्रकारे आपण बोलणार नाही असा हातानेच इशारा केला आणि त्यामुळे धनंजय मुंडे सलग दुसऱ्यांदा नाशिकमध्ये जरी आले असले तरी माध्यमांशी बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिलेला आहे। आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे जे आहेत ते नाशिकच्या इगतपुरी या ठिकाणी विपश्यना केंद्रात विपश्यना करण्यासाठी आले होते। जवळपास 10 दिवस धनंजय मुंडे त्या ठिकाणी होते आणि आज पुन्हा एकदा बीडचे माजी लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्या निधनानंतर त्यांच्या धार्मिक विधीसाठी खरं तर धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंड परिसरात आले होते। हेच ते वसतिगृह आहे ज्या वस्त्रांतर गृहामध्ये धार्मिक विधी करण्यासाठी धनंजय मुंडे दाखल झाले होते। त्या ठिकाणी आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी खरं तर धार्मिक विधी केले। मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बाईट देण्यास किंवा पत्रकारांशी बोलण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। एकूणच अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप केले त्या संदर्भात आपण कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही असं देखील मुंडेंनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे जरी धनंजय मुंडे आज नाशिकमध्ये असले तरी कुठल्याही प्रकारे राजकीय वक्तव्य किंवा कुठल्याही प्रकारे माध्यमांशी ते बोलणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वीच ते नाशिकमध्ये विपश्यना केंद्रात देखील आले होते। आज देखील धनंजय मुंडे या ठिकाणी एका लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी खरं तर काही कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। नक्कीच तर धार्मिक विधी आटोपून धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावरून परतले। मात्र माध्यमांना त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये। चंदन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।